नमस्कार, मी भाग्यश्री पाटा. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. आज मार्केट पंतप्रधानांनी जे लेबर रिफॉर्म्स करायचे ठरवलेत त्या संदर्भात चालेल. नेहमी एकाचा फायदा तर एकाचं नुकसान असतं. या लेबर रिफॉर्ममध्ये एम्प्लॉईजला बरेच हक्क मिळते. अपॉइंटमेंट लेटर कंपल्सरी द्यावं लागेल. त्यांचे वेजेस, कामाचे तास याबद्दल बऱ्याच गोष्टी त्यामध्ये आहेत. पण यामुळे काही कंपन्यांचा प्रॉफिट कमी होऊ शकतो. तर त्या दृष्टिकोनातून मार्केट चालेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या रुपया घसरला शुक्रवारी, साधारण 2 वाजायच्या आसपास रुपया 89.48च्या लेव्हलला गेला. त्यामुळे मार्केटही मंदीत गेलं किंवा पडलं. आणि शुक्रवारी व्हिक्स 13.63पर्यंत गेला होता. त्या दोन्हीचाही परिणाम शुक्रवारच्या मार्केटवर होता. मार्केट खूप व्होलटाईल होतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पुन्हा फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री चालू झाली आहे. 1766 कोटीची विक्री फॉरेन इन्व्हेस्टर्सची आहे. तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 3162 कोटीची. क्रूड भारतीय मार्केटच्या दृष्टीने योग्य आहे 62.49, पण बॉन्ड यील्ड 4.06 आणि डॉलर मात्र 100.18. पण जे 3 बदल झाले त्या आणि चौथी गोष्ट आपण विचारात घ्यायची तर फेड काय करेल, रेट कट करेल की नाही करेल याविषयी चाललेली चर्चा. कारण शटडाऊनमुळे डेटा उपलब्ध नाही. त्यामुळे फेडलासुद्धा अंधारातच वाटचाल करण्यासारखी फेडची स्थिती आहे. तर काही लोकांना वाटतं आहे की फेड रेट कट करेल आणि काहींना रेट कट केले जाणार नाहीत असं वाटतं आहे. तर मार्केट त्या दोलायमान स्थितीत आहे. आणि NVIDIAच्या बाबतीत बोलायचं झालं तर NVIDIAची एक चिप होती. त्या चिपला चीनमध्ये निर्यात करायला परवानगी द्यावी की नाही, कारण ती पॉवरफुल चिप आहे. तर त्या संबंधात चर्चा चालू आहे. आणि अजूनही ती चिप चीनला निर्यात करायला NVIDIAला परवानगी देण्यात आलेली नाही. तर आजच्या मार्केटवर कुठल्या बातम्यांचा परिणाम होईल ते पण पाहूया. टाटा पॉवरनी ड्रक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन बरोबर कमर्शियल ॲग्रीमेंट केलं आहे. भूतानमध्ये 1125 मेगावॅट हायड्रो पॉवर प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी हे ॲग्रीमेंट केलं आहे. तर यामध्ये ड्रक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशनचा हिस्सा 60%, तर टाटा पॉवरचा हिस्सा 40% आहे. म्हणजे हे जे स्पेशल पर्पज व्हेकल करतात SPV, त्या SPVमध्ये 60-40 अशी हिस्सेदारी आहे. टाटा केमिकल 2 मेजर प्लांटची कपॅसिटी वाढवण्यासाठी ते 135 कोटीची गुंतवणूक करणार आहे. तर डेन्स सोडा ॲशचा आउटपुट 350 किलो टन पर ॲनम करायचं आहे. आणि सिलिका कपॅसिटी त्यांना 50 किलो टन पर ॲनम एवढी करायची आहे. त्याच्यासाठी 775 कोटीची ते गुंतवणूक करणार आहे. सोडा ॲशसाठी 135 कोटी, सिलिकासाठी 775 कोटी. TCSनी कोर्टात केस अपील केलं होतं अमेरिकन कोर्टामध्ये. त्याचा निकाल TCSच्या विरोधात लागला आहे.
त्यामुळे TCSला $194 मिलियन भरावे लागणार आहेत. नाटको फार्मा US FDAने मनाली प्लांटची तपासणी केली होती. 7 त्रुटी दाखवल्या आहेत, पण या त्रुटी प्रोसिजरल आहेत. HG इन्फ्रा 1415 कोटीचं ठाण्याचं जे मेट्रो प्रोजेक्ट आहे त्यामध्ये HG इन्फ्रा L1 बिडर ठरलेला आहे. यामध्ये ते कल्पतरू प्रोजेक्ट बरोबरीने काम करणार आहेत. तर यामध्ये HG इन्फ्राचा शेअर 40% असेल आणि कल्पतरू पॉवरचा शेअर 60% असेल. RVNLला नॉर्दर्न रेल्वे प्रोजेक्टसाठी 180 कोटीचं हे प्रोजेक्ट आहे. त्याच्यासाठी ते L1 बिडर ठरले. संवर्धना मदरसनची एक जर्मन सबसिडियरी आहे. या सबसिडियरीला फाईन भरावा लागणार आहे. हा फाईन 56,319 पाऊंड एवढा फाईन भरायचा आहे. म्हणजेच रुपयामध्ये 57.69 लाख रुपये एवढा फाईन संवर्धना मदरसनला भरावा लागेल. त्यामुळे ही त्यांच्या दृष्टीने निगेटिव्ह खबर आहे. लेमन ट्री भोपाळ आणि मध्य प्रदेश इथं ते विस्तार करणार आहेत. संदूर मॅक्झिमम परमिसेबल ॲन्युअल प्रोडक्शन त्यांना त्याचं ॲलोकेशन मिळालं आहे. लुपिन गोवा फॅसिलिटीचं इन्स्पेक्शन झालं होतं 10 ते 21 नोव्हेंबर या काळात. तर 483 इश्यू केला आणि 7 त्रुटी दाखवल्या आहेत. शिल्पा मेडिकेअर झाडेहेरला तेलंगणा इथला जो प्लांट आहे त्याची तपासणी झाली होती. त्याच्यामध्येही 483 फॉर्म इश्यू झाला आहे. 8 त्रुटी दाखवल्या आहेत. हुडकोनी IDFC फाउंडेशन बरोबर करार केला आहे. IDBI बँकेतल्या स्टेक घेण्यासाठी ओक ट्री, फेअरफॅक्स आणि त्याचप्रमाणे कोटक यांना इंटरेस्ट आहे. सिकल लॉजिस्टिक्सची सबसिडियरीने गतिशक्ती कार्गो टर्मिनल डेव्हलप केलं आहे. तर त्याच्या कमिशनिंग करण्यासाठी त्यांना परवानगी मिळाली. आता सेन्सेक्समधून टाटा पॅसेंजर व्हेकल्स बाहेर पडेल आणि सेन्सेक्समध्ये इंडिगो हा शेअर सामील होईल. आज कुठले शेअर तेजीत मंदीत साधारणपणे राहतील टेक्निकलनुसार किंवा बातम्यानुसार ते दिले आहेत. पण त्याच्यासाठी टाईम लिमिट नाही की हा इंट्राडेसाठी आहे, काही हा इन्व्हेस्टमेंटसाठी आहे की शॉर्ट टर्म आहे की मिडियम टर्म आहे. आजच्या एकंदर वातावरणानुसार, बातम्यानुसार किंवा टेक्निकलनुसार हे शेअर दिलेले असतात. आधी तेजीतले पाहूया. SBI कार्ड आता युनायटेड स्पिरिट म्हणजे नाताळचा सीझन आहे, थंडीचाही सीझन आहे. त्यानुसार युनायटेड स्पिरिट्स दिलेला आहे. तुम्हाला हवा असलं तर हा शेअर तुम्ही न्यू इयर्सपर्यंत ठेवू शकता. श्याम मेटॅलिक्स, मेदांता म्हणजेच ग्लोबल हेल्थ, महिंद्रा लाईफ, टीम लीज हा लेबर लॉजच्या संबंधात, इंडसइंड बँक, IKS, टाटा पॉवर, सिकल लॉजिस्टिक्स काहीतरी 92-93 रुपयाचा शेअर आहे. RVNL, NBCC, लार्सन टुब्रो, एरिस लाईफ, IRCTC, HG इन्फ्रा, कल्पतरू पॉवर, इंडिगो, न्यू इंडिया ॲश्युरन्स. तर पब्लिक सेक्टरचे 3 ज्या कंपन्या आहेत
त्याचं एकत्रीकरण करणार आहे अशी एक बातमी आहे, म्हणून न्यू इंडिया दिला आहे. झायडस लाईफ, BEML, ऑइल इंडिया, V2 रिटेल आणि RVNL. तर मंदीमध्ये त्यांचं एक तेजस विमान क्रॅश झालं आहे, म्हणून HAL कदाचित मंदीत राहू शकतो. तेजस फायटर जेट हे क्रॅश झालं आहे. डिलिव्हरी भारत फोर्ज, REC हे सगळे मी मंदीतले देते आहे. पहिला HAL दिला, मग डिलिव्हरी भारत फोर्ज, REC, IGL, इटर्नलवरही लेबर लॉचा परिणाम दिसेल. नाटको, लुपिन, शिल्पा मेडिकल आणि HDFC AMC. बघूया, या आठवड्यात मंथली एक्सपायरी आहे, त्याचा परिणामही आपल्याला मंगळवार गुरुवार असा दिसणार आहे. अमेरिकन मार्केटही या आठवड्यात एक दिवस बंद असेल, तर या दोन्हीचेही परिणाम या आठवड्यात आपल्याला दिसतील. तर मार्केटमध्ये व्होलटॅलिटी आहे, पण काही शेअरमध्ये अचानक तेजी दिसते, तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये ते शेअर असतील तर प्रॉफिट बुकिंग करता येऊ शकेल. बघूया कसं काय होत आहे. नमस्ते.